सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम। आजचं चिंतन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत गहन प्रश्न विचारू इच्छितो। जर आज अचानक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुका स्पष्टपणे दिसल्या तर तुम्ही त्या स्वीकारू शकाल का? कारण माणूस इतरांच्या चुका लगेच पाहतो, पण स्वतःच्या चुका ओळखण्यासाठी अंतर्मन जागा असावं लागतं। आणि ज्या दिवशी माणूस स्वतःला खरंच पाहू लागतो त्या दिवशी त्याच्या परिवर्तनाची सुरुवात होते। आजचा विषय आहे तुमच्या जीवनातील चुका ओळखा, डोळे उघडणारा महानुभाव पंत संदेश। महानुभाव पंत सांगतो, मनुष्याचं सर्वात मोठं दुःख बाहेरच्या परिस्थितीत नसतं, ते स्वतःच्या अज्ञानात असतं। कारण जोपर्यंत माणूस स्वतःच्या चुका ओळखत नाही तोपर्यंत तो बदलत नाही, आणि जो बदलत नाही तो सतत त्याच अंधारात फिरत असतो। सर्वात पहिली चूक कोणती तर स्वतःला पूर्ण समजल्याचा अहंकार। ही अत्यंत सूक्ष्म चूक आहे। माणूस थोडंसं ज्ञान मिळालं, थोडा अनुभव आला की स्वतःला पूर्ण समजू लागतो, पण सत्य खूप विशाल असतं आणि जो स्वतःला पूर्ण समजतो त्याची वाढ थांबते। महानुभाव पंत सांगतो, जिथे अहंकार सुरू होतो तिथे अनुभव संपतो। कारण अहंकार मन बंद करतो आणि बंद मन सत्य स्वीकारू शकत नाही। दुसरी मोठी चूक म्हणजे सतत बाहेर पाहत राहणं। माणूस सतत इतरांकडे पाहत राहतो, इतरांच्या चुका, इतरांचे दोष, इतरांचं वर्तन, पण स्वतःच्या मनाकडे पाहण्यासाठी वेळ देत नाही। हीच सर्वात मोठी दुर्लक्ष आहे। महानुभाव पंत अंतर्मुक्तेचा मार्ग सांगतो, कारण जो स्वतःला पाहतो तोच स्वतःला बदलू शकतो। तिसरी चूक आहे विचारांवर पूर्ण विश्वास ठेवणं। मनात येणारा प्रत्येक विचार सत्य असतोच असं नाही, पण माणूस प्रत्येक विचाराला सत्य मानतो आणि तिथूनच भीती निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते, अंतर्गत संघर्ष निर्माण होतो। महानुभाव पंत सांगतो, विचारांना थांबवू नका, त्यांचं निरीक्षण करा। जेव्हा निरीक्षण सुरू होतं तेव्हा मन समजू लागतं, आणि जेव्हा मन समजतं तेव्हा चुकांची जाणीव होऊ लागते। चौथी चूक म्हणजे स्वतःपासून दूर जाणं। आज अनेक लोक बाह्य गोष्टींमध्ये इतके गुंतलेले आहेत की स्वतःशी जोडलेलेच राहत नाहीत। मन शांत नाही, विचार स्थिर नाहीत आणि जागरूकता हरवलेली आहे। महानुभाव पंत सांगतो, मन शांत केल्याशिवाय सत्य स्पष्ट दिसत नाही। जसं अस्थिर पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, तसंच अस्थिर मनात स्वतःची खरी ओळख दिसत नाही। पाचवी चूक म्हणजे सतत प्रतिक्रिया देत राहणं। कोणी काही बोललं आणि मन लगेच अस्थिर झालं, कोणतीही गोष्ट घडली आणि मन लगेच तुटलं, ही अवस्था कमकुवत मनाची असते। महानुभाव पंत स्थैर्य शिकवतो, कारण जो स्थिर असतो तो स्पष्ट पाहू शकतो, आणि जो स्पष्ट पाहतो तोच योग्य निर्णय घेऊ शकतो। सहावी चूक म्हणजे साधनेत सातत्य नसणं। एक दिवस प्रेरणा येते, दुसऱ्या दिवशी मन विचलित होतं आणि साधना थांबते। ही मोठी चूक आहे, कारण मनावर परिणाम सातत्यानेच होतो। जसं थेंब थेंब पाणी दगडालाही बदलू शकतं, तसंच सातत्यपूर्ण साधना मन बदलू शकते। महानुभाव पंथात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व आहे, कारण नामस्मरण मनाला दिशा देतं। जेव्हा मन सतत भटकत असतं तेव्हा नामस्मरण त्याला स्थिर करतं, आणि स्थिर मन स्वतःच्या चुका स्पष्ट पाहू लागतं। सातवी चूक म्हणजे स्वतःला ओळखण्याऐवजी फक्त बाह्य ओळख निर्माण करत राहणं। ही चूक अत्यंत खोल आहे। माणूस स्वतःला नावाने ओळखतो, रूपाने ओळखतो, विचारांनी ओळखतो, पण स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाला ओळखत नाही। महानुभाव पंत सांगतो, स्वतःला ओळखा, कारण जो स्वतःला ओळखतो त्याचं अज्ञान कमी होऊ लागतं। आठवी चूक म्हणजे शांततेपासून दूर जाणं। आज मन सतत आवाजात अडकलेला आहे, विचारांचा आवाज, भावनांचा आवाज, भीतीचा आवाज, आणि या आवाजामध्ये अंतर्मनाची शांतता हरवते। महानुभाव पंथातील साधना मनाला पुन्हा शांततेकडे घेऊन जाते, कारण शांततेतच सत्य स्पष्ट दिसून येतं। नववी चूक म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणापासून पळणं। अनेक लोक स्वतःच्या भीतीकडे पाहत नाहीत,
स्वतःच्या कमतरता स्वीकारत नाहीत, पण जे स्वीकारलं जात नाही ते बदलतही जात नाही. महानुभाव पंत सांगतो, स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा, कारण प्रामाणिकता ही परिवर्तनाची सुरुवात आहे. 10वी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जागृती पुढे ढकलत राहणं. उद्या बदलू, नंतर साधना करू, कधीतरी स्वतःकडे पाहू आणि अशा प्रकारे पूर्ण आयुष्य निघून जातं. महानुभाव पंत सांगतो, जागृतीची सुरुवात आत्ताच झाली पाहिजे, कारण वर्तमान क्षणच सर्वात महत्वाचा आहे. जो वर्तमानात जागा होतो तोच स्वतःला बदलू शकतो आणि जो स्वतःला बदलतो त्याचं संपूर्ण अस्तित्व बदलतं. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश, जर तुम्हाला खरंच बदलायचं असेल तर इतरांकडे पाहणं थांबवा. स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. तुमचे विचार पहा, तुमच्या प्रतिक्रिया पहा, तुमच्या भीती पहा, तुमचा अहंकार पहा, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्पष्ट पाहाल त्या दिवशी परिवर्तन सुरू होईल. आणि जिथे परिवर्तन सुरू होतं तिथे अंधार हळूहळू संपतो. हीच महानुभाव पंथाची खरी शिकवण आहे. पण लक्षात ठेवा, ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे. कारण पुढच्या चिंतनात आपण मनाच्या आणखी एका गूढ स्तरावर जाणार आहोत. जे समजलं तर अनेक वर्षापासूनचे अंतर्गत प्रश्न स्वतः शांत होऊ लागतील आणि तेव्हा फक्त ऐकणं राहणार नाही तर जागृती सुरू होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.